नमस्कार प्रेक्षकांनो, व्हीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर पुणे महानगरपालिकेत शिक्षक पदाच्या 284 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पद क्रमांक पहिले आहे प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम, तर याच्यासाठी पदसंख्या 213 असणार आहे। तर दुसरे पद आहे प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम, याच्यासाठी पदसंख्या 71 असणार आहे। तर शैक्षणिक पात्रता, तर पद क्रमांक 1 साठी डी.एड तसेच बी.एड हे मराठी माध्यमातून लागणार आहे। तर पद क्रमांक 2 साठी डी.एड व बी.एड हे इंग्रजी माध्यमातून लागणार आहे। तर आता आपण वयाची अट पाहूया। तर 22 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्ष व मागासवर्गीय यांना 5 वर्षाची सूट राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण पुणे हे राहणार आहे। तर आता आपण याच्यासाठी लागणारी फी पाहणार आहोत। तर याच्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही। तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असणार आहे। तर अर्ज सादर करण्याचा पत्ता हा शिक्षक विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका कार्यालय कै भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोफखाना शिवाजीनगर पुणे 5 ह्या राहणार आहे। तर आता आपण महत्त्वाची तारीख पाहूया। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 जुलै 2025 ही राहणार आहे। तर शिक्षक विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका संचलित मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांसाठी सन 25 व 26 करिता तात्पुरत्या स्वरूपात केवळ 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधी करिता दरमहा एकवट मानधन रक्कम रुपये 20,000 वर करार पद्धतीवर इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक या पदाकरिता निवड प्रतीक्षा यादी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या प्राप्त गुणांद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे। दुसरे, विहित करण्यात आलेल्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचे विविध नमुन्यातील वैयक्तिक माहितीचे अर्ज गुणपत्रक व प्रमाणपत्राच्या प्रमाणित स्वयंसाक्षी छायाचित प्रतिसह शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका कार्यालय कै भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोफखाना शिवाजीनगर पुणे 5 येथे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून 5 दिवसाच्या पर्यंत म्हणजे सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11 ते 2 या वेळेत हस्तपोच स्वीकारण्यात येतील। पोस्टाने व टपालाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। अर्ज सादर करते वेळी उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत घेऊन यावीत। शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राधान्य क्रमाने खालील प्रमाणे निश्चित केले जाईल। पहिले आहे की इयत्ता 1 ते 12वी व मराठी माध्यम शिक्षक व डी.एड बी.एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण। दुसरे, इयत्ता 1 ते 10वी पर्यंत मराठी, 12वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड व बी.एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण। तिसरे, इंग्रजी इयत्ता 1 ते 10वी मराठी अथवा इतर माध्यमातून, 12वी मराठी माध्यमातून शिक्षण व डी.एड बी.एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण। चौथे, इयत्ता 1 ते 12वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड बी.एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण। पाचवे, शिक्षण पात्रता परीक्षा अभियोग्यता CTET व TET चाचणीच्या गुणांक्रमाने उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्राधान्यक्रमाने तयार करण्यात येईल। तर एकूण 213 पदे राहणार आहेत। त्यातली 90% प्रमाणे एकूण पदे। तर अजासाठी 22, अजसाठी 20, विजा अ साठी 10, भज ब साठी 9, भज क साठी 0, भज ड साठी 0, विमा प्र साठी 2, इमा व साठी 48, ASCBC याच्यासाठी 19, EWES साठी 0, तर अराखीवसाठी 61। तर अशा एकूण टोटल 191 जागा आहेत। तर वरील आरक्षणात पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्राप्त उमेदवारांनुसार जागांमध्ये बदल करण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्त यांना राहतील। तर आता आपण सर्वसाधारण अटी पाहणार आहोत व वयोमर्यादा। अ आहे, वयोमर्यादा ही जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकाच्या दिवशीपर्यंत गणली जाईल। ब, सर्वसाधारण व खुल्या गटांसाठी शासकीय नियमानुसार कमाल वयोमर्यादा ही 38 वर्ष व मागासवर्गीय उमेदवारांस कमाल वयोमर्यादा 43 वर्ष राहील। अपंगांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष राहील। तर शैक्षणिक पात्रता उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे असणे आवश्यक असून गुणवत्ताधारक अर्जदारांच्या प्राधान्याने विचार करण्यात येईल। क, अर्ज करताना उमेदवारांनी जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची अथवा शालांत परीक्षेचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र, स्वयंसाक्षीकृत प्रत जोडणे आवश्यक आहे। तर पहिले आहे, मागासवर्गीय उमेदवारांनी जातीचा दाखला अथवा जातवैध प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे। दुसरे, महिला विवाहित असल्यास विवाह प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे। तिसरे, अर्जदाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे नियुक्तीची हक्क प्राप्त झाले असे नाही। चौथे, निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार विहित पात्रता धारण न करणारा आढळल्यास, गैरवर्तन, दबाव तंत्र इत्यादी करताना आढळल्यास उमेदवारी अथवा निवड रद्द करण्यात येईल। तसेच नियुक्ती झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येईल। पाचवे, अर्जदाराने आपले अर्ज जाहिरातीमधील विहित नमुन्यानुसार निश्चित केलेल्या अर्जाप्रमाणे करणे आवश्यक आहे।
सदर पद हे पूर्णपणे तात्पुरत्या व हंगामी स्वरूपात करार पद्धतीने 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी असल्याने या पदावर उमेदवारास प्राथमिक शिक्षण विभाग पुणे मनपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही। 6वे अपूर्ण माहिती व अटींची पूर्तता न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवले जातील, त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही। 7वे शासकीय व अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबवण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्त यांना आहेत व राहतील। 8वे विहित नमुन्यानंतर व अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। 9वे अर्जासोबत उमेदवारांनी शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ, जातीचा दाखला इत्यादी आवश्यकता प्रमाणपत्र, साक्षरकृत सत्यप्रती जोडण्यात याव्यात। सत्यप्रती जोडल्या नसल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल। 10वे अर्ज सादर करताना उमेदवार यांनी त्यांचे सर्व मूळ प्रमाणपत्र पडताळणीकरिता उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे। 11वे उमेदवारांनी अर्जामध्ये मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी देणे अनिवार्य आहे। 12वे वेळेअभावी पत्र वा सूचना पाठविणेकामी मोबाईल SMS वापर करण्यात येईल याची नोंद घ्यावी। 13वे टपालाने आपलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अथवा त्यांचा विचारही केला जाणार नाहीत। या संदर्भात कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही। 14वे उमेदवारांची नियुक्ती झाल्यास त्यास अन्य ठिकाणी कोणतीही सेवा नोकरी करता येणार नाही। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती पाहायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।